स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनल मध्ये स्वामी समर्थ. खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. स्वामी समर्थ. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की आता अक्षय तृतीया येत आहे आणि अक्षय तृतीया यावेळेस शुक्रवारी आहे आणि त्यासोबत त्या दिवशी रवी योग देखील आहे आणि अशी ही माता लक्ष्मीचा आवडणारा शुक्रवार, प्रिय असलेली तिथी, त्यासोबत असा राजयोग तयार होत आहे आणि त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचे. आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कर्ज असेल, आर्थिक प्रगतीसाठी किंवा आपल्या ज्याही धनसंबंधित अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी आपल्याला अशा काही साधना आहे तर या दिवशी आपल्याला त्या करायच्या आहे. तर आपल्याला या दिवशी खूप छान अशी पर्वणी भेटली आहे आणि या पर्वणीचा, या संधीचा आपल्याला पूर्णपणे लाभ घ्यायचा आहे. तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ज्या माता लक्ष्मीच्या अतिशय प्रिय अशा महाशक्तिशाली ज्या साधना आहे तर त्या कोणकोणत्या साधना आहेत या दिवशी करण्यासारख्या, तेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. माता लक्ष्मीची सर्वोत्तम अशी स्तुती म्हणजे सगळ्यात महालक्ष्मी मातेला आवडणारे अतिशय प्रिय असे स्तोत्र ते म्हणजे श्री सुक्तम. श्री सुक्तमचे पाठ आपल्याला या दिवशी करायचे आहे. श्री सुक्तमचे पठण तुम्ही करा किंवा या स्तोत्रांचे तुम्ही अनुष्ठान देखील करू शकतात. हे अनुष्ठान किंवा हे पठण तुमच्याने होत नसेल तर कोणी एखाद्या ब्राह्मणाकडून देखील तुम्ही ते करून घेऊ शकतात आणि तेही नसेल शक्य तर पठण करणे एवढेच पुण्य श्रवण करण्यामध्ये आहे, तर तुम्ही ते श्रवण देखील करू शकतात. खूप सुंदर अशी ही साधना आहे. श्री सुक्ताचे पाठ करण्यासोबतच खूप सुंदर अशी साधना आपल्याला करायची आहे. ते म्हणजे श्री सुक्ताचे पाठ करताना आपल्याला श्री यंत्रावर द्राक्षाच्या रसाने किंवा डाळिंबाच्या रसाने आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर किंवा तुम्ही मध घेऊ शकतात, दूध, दही, पंचामृत तयार करून घेऊ शकतात किंवा ऊसाच्या रसाने देखील आपण हे अभिषेक करू शकतो. अगदी पॉवरफुल कॉम्बिनेशन आहे हे. तर आपण ज्या फळांच्या रसांनी जे अभिषेक केले तर ते जे रस आहे हे सर्व आपण सगळ्यांनी घरातल्यांनी थोडे थोडे प्रसाद म्हणून, तीर्थ म्हणून घ्यायचे आहे आणि राहिलेले हे एखाद्या पवित्र ठिकाणी विसर्जित करायचे आहे, जेणेकरून त्याचबरोबर या दिवशी श्री सुक्ताचे हवन देखील करू शकतो आपण. हवन साधना ही देवांपर्यंत लवकर पोहोचते. श्री सुक्तामध्ये जी शेवटची ऋचा आहे त्यामध्ये देखील दिले आहे की जो कोणी यज्ञ करेल तर त्यांच्या घरामध्ये म्हणजे पावसासारखे संपत्तीचे आगमन होईल आणि अगदी आर्थिक प्रगतीचे दरवाजे उघडल्यासारखे होईल. तर ही माता लक्ष्मीची अतिशय प्रिय साधना आहे. आणि दुसरं म्हणजे ज्याला अनपेक्षित धनप्राप्ती व्हावी यासाठी एकदा शंकराचार्य भिक्षा मागण्यासाठी फिरत फिरत एका ब्राह्मणाच्या घरी पोहोचले आणि तिथे त्यांनी जेव्हा भिक्षा मागितली तेव्हा ब्राह्मणाच्या पत्नीला लाज वाटली. आपल्याकडे देण्यासाठी काही नाही हे, तर तिला रडू यायला लागले आणि रडत असतानाच तिने आपल्या घरात काही आवळे होते आणि ते सुकलेले होते, तर तेच तिने त्या शंकराचार्यांना भिक्षेमध्ये दिले आणि शंकराचार्यांना त्यांची ही दशा बघून खूप दया आली आणि तिथेच त्यांनी ऐश्वर्यदायक दशविध लक्ष्मी देणारी अधिष्ठात्री, करुणामयी, वात्सल्यमयी नारायण पत्नी महालक्ष्मींना संबोधित एक स्तोत्राची रचना केली. ह्या स्तोत्राचे पाठ करत असताना तिथे सोन्याचा पाऊस पडायला लागला आणि त्यामुळे त्या वेळपासून या स्तोत्राला कनकधारा स्तोत्राच्या नावाने ओळखले जाऊ लागले. कनक याचा अर्थ सोने असे होते आणि सोन्याचा पाऊस पडणारे हे स्तोत्र हे कनकधारा स्तोत्र या नावाने प्रसिद्ध झाले. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आवळ्याच्या रसाने कनकधारा स्तोत्राचे पठण करून श्री यंत्रावर आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि नैवेद्य म्हणून आपल्याला आवळ्याचा दाखवायचा आहे. आवळा फ्रेश नसेल तर जे आवळे सुकवलेले आवळे असतील तुमच्याकडे तर ते देखील चालतील. त्यानंतरची आणखी एक पॉवरफुल साधना म्हणजे ती अशी आहे की सांपुटिक श्री सुक्ताचे पठण करायचे आहे किंवा त्याचे तुम्ही अभिषेक देखील करू शकतात. तर हे पठण करताना आपल्याला कोणते संपुटिक लावायचे आहे तर ते आपल्याला जे दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये 4थ्या अध्यायामध्ये माता लक्ष्मीचा मूलमंत्र आहे 27 अक्षरांचा,
तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला आणि एक माता लक्ष्मीचा अतिशय प्रिय असलेला मंत्र, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमला ललय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम ओम श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर जे दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये 4था अध्यायातील जो माता लक्ष्मीचा मूल मंत्र आहे तर तो घ्यायचा आहे आपल्याला. तर तो असा आहे, ओम दुर्गे स्मृता हर्षि भीतिम शेष जंतो स्वस्ते स्मृता मतिमतीव शुभाम ददासी हा तो मंत्र आहे. आणि त्यानंतर आपल्याला ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजस्रजाम चंद्राम हिरण्यमयीम लक्ष्मीम जातवेदुम आमह असं आपल्याला प्रत्येक ऋचा म्हणायच्या आधी हे संपुट लावायचे आहे आणि मग श्री सुक्ताचा पाठ करायचा आहे. तर खूप सुंदर अशी साधना आहे. हे तुम्ही रोज घरात एकदा जरी म्हटले, वर्षोनुवर्ष चालत असलेले तुमच्या घरातील गरिबी आहे, जे दारिद्र्य आहे ते अगदी तिथे नक्की ते तिथून निघून जाणारच. आणि आणखी शेवटची एक साधना म्हणजे ती अशी की तुम्ही लक्ष्मी हृदय स्तोत्र या स्तोत्राचे पठण करू शकतात. लक्ष्मी हृदय स्तोत्राचे 100 पाठ केलेले आहे आणि त्यांच्या आयुष्यात खूप चांगले बदल घडून आले आहे आणि खूप लोकांचे स्वतःचे अनुभव आहे. इथे लक्ष्मी हृदय स्तोत्राचे मी इथे 100 पाठ सांगितले, पण इथे तुम्हाला जेवढे शक्य होईल 1, 11, 21, 5 तेवढे तुम्ही करू शकतात. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपण हे दिवसभर माता लक्ष्मीच्या ज्या सेवा साधना करणार आहे त्यासोबत आपल्याला या दिवशी एक वेळा विष्णू सहस्त्रनाम या स्तोत्राचे देखील पठण करायचे आहे. जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असते, त्यामुळे आपल्याला इथे माता लक्ष्मी सोबत भगवान विष्णूंची देखील सेवा साधना करायची आहे. इथे मी तुम्हाला माता लक्ष्मीच्या वेगवेगळ्या सेवा साधना सांगितल्या आहे. तर असे नाही की तुम्हाला हे सगळ्या करायच्याच आहे. फक्त तुम्हाला जे शक्य होईल तेच करा, पण जे कराल ते अगदी मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने करा. अक्षय तृतीयेचा संबंध आणि त्या दिवशी शुक्रवार आहे आणि तो लक्ष्मी मातेचा प्रिय दिवस आहे आणि त्याच दिवशी राजयोग आणि सिद्धयोग असल्यामुळे अतिशय अद्भुत योग आहे. तर हा दिवस अगदी तुम्ही सोडू नका. ह्या सर्व सेवा तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकतात. अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल आणि वाटला असेल तर सगळ्यांना शेअर करा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.